खूप कमी लोकांना माहीत नसलेल्या गोष्टी ह्या जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हॉटेलमध्ये लिंबू पाणी जे मिळतं त्यात कृत्रिम प्रकारचे पावडर टाकलेले असते. परंतु जेवण झाल्यावर जो बाउल दिला जातो हात धुवायला त्यात खरंच लिंबू दिलेला असतो. आज खोट्यापणाला जास्त किंमत आहे आणि खऱ्यापणाने सगळे हात धुतात. व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक आणि इतर तत्सम मीडियामध्ये तुमचे जे नाते चाललेले आहे किंवा तुमचं जे जग आहे ते खोटं, आभासी आणि तात्पुरते आहे. 5 दिवस हे सगळं बंद करून पहा. 6व्या दिवशी उघडून पाहणार तेव्हा कळेल तुमच्याशिवाय पण इतर खूप खुश राहतात. जेवढ्या उत्साहाने आदबीने मुले-मुली आजकाल छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव आपल्या गाडीवर लावतायत, त्यांच्यासारखी दाढी ठेवतायत, टॅटू गोंदवतायत, एवढ्या आदबीने कोणीही त्यांची चरित्रे, त्यांचा संघर्ष वाचताना आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालताना दिसत नाही. लोक आपल्यासोबत आपल्याला आनंदी ठेवायला जुळत नाहीत, तर स्वतः आनंदी राहायला जुळतात. समोरच्याला वाट आपणही यशस्वी व्हावे, पण त्याला हे पण वाटत असते की ह्याने माझ्यापेक्षा जास्त यशस्वी होऊ नये. तुम्हाला आलेल्या संकटाची खरी काळजी फक्त 5% मंडळी करतात. उर्वरित 95% लोकांना तुमची संकटात आलेले पाहून मजाच येत असते, पण ते दाखवत नाही. जवळपास 90% अभिनेते, नटी ज्या टिकली पावडर, कोको-कोला आणि इतर तत्सम वस्तूंची जाहिरात करतात ते स्वतः असे उत्पादने वापरतच नाहीत. तुम्ही एखाद्या महान व्यक्तीवर आत्मचरित्रपर चित्रपट बनवा, कोणीच नाही पाहत. दुसरीकडे 3 ते 4 मदमस्त नटी, त्यांची उघडी पाय, एक हॉट मॉडेल, गाणं, 3 ते 4 त्यांच्या प्रकारचे सीन आणि ह्या सगळ्यांची एक फालतू कहाणी, अशा चित्रपटांसाठी झुंबड उडते. तुम्ही समोरच्यासाठी कितीही करा, कितीही पैसे कमवा, कितीही प्रेम करा, कितीही मेहनत करा, ते कमीच पडते. क्रिकेटचा एक सामना जिंकल्यावर खेळाडूला 1 कोटी रुपये मिळतात. आपल्या भूमिकेची रक्षा करताना जेव्हा जवानांचा जीव जातो तेव्हा त्याला 60 लाख रुपये मिळतात. ते पण घेण्यासाठी त्यांच्या घरच्यांना खूप त्रास होतो. येथे उबर, इट्सम, झोमॅटो, पिझ्झा 25 मिनिटात येऊन जाईल, परंतु रुग्णवाहिका येणार नाही. जेवढा पैसा मुलीच्या लग्नासाठी खर्च केला जातो, जेवढी वैचारिक शक्ती तिच्या लग्नाला लावली जाते, तेवढी शक्ती आणि पैसा तिच्या शिक्षणासाठी कधीच लावला जात नाही. आज ही आपली मानसिक स्थिती हीच आहे. जास्त शिक्षण, जास्त पैसा असलेली नोकरी. आयुष्यभर एखादी व्यक्ती पूर्ण घरासाठी झुरते, पण त्याची अंत्यविधी करताना घरातलेच लोक पंडिताला विचारतात, अजून किती वेळ लागेल? प्रत्येक 5 जणांमागे 2 जण आतून एकटे असमाधानी, निराश, दुबळे आणि हरलेले आहेत. पण प्रत्येकजण एक मुखवटा घेऊन जगासमोर वावरत असतो. तुम्ही खोटं बोला आणि सगळे मिळून मिसळून राहणार. तुम्ही खरं बोला आणि पहा, कोणीच तुमच्या सोबत राहणार नाही. तुम्ही 2 दिवस खूप हसून हसून आनंदाने राहून पहा. सगळेजण तुम्हाला विचारतील, अरे काय झालं, काय एवढा खुश आहेस, कसले सुख आहे तुला? याउलट 2 दिवस शांत राहून पहा, एकटे राहून पहा. कोणीच आपुलकीने विचारणार नाही की काय झालंय तुला. इतिहास आणि महाभारत साक्षी आहे. आपल्या विरुद्ध चक्रव्यूह आपलेच रचतात. भगवद्गीतेवर आणि कुराणावर लढणाऱ्यांनी कधी नीट गीता आणि कुराण वाचलेले नसते. वाचलेले असते तर त्यांनी कधीच लढाई केली नसती. प्रवास करताना हाती आलेले तिकीट अतिशय महत्त्वाचे असते. जसा प्रवास संपला तेच तिकीट कचरापेटीत टाकले जातं. हा भाव नात्यामध्ये पण आहे. अनुभव माझा. बस थोडंसं एका ठिकाणी बसून पाहिलं की दिसते सगळे. प्रतिसाद छान मिळाला की अजून गोष्टी ह्यात समाविष्ट करेन. मग मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा. धन्यवाद.